भरपूर मोठी साईज येते, पण साईज पहा खेकडीची भरपूर मोठी साईज भेटली आपल्याला। भरपूर अशा खेकडी या 2 जाळ्यांना आपल्याला इथं भेटलेत आणि एक जाळं सुद्धा खाली लावलंय, अजून त्याला सुद्धा आपल्याला चेक करायचं। हा नांगोडा पहा तिचा, या साईडला एक पूर्ण बॅग झाली ती इथं। तर आजच्याला आपण काहीतरी नवीन ट्राय केलं आहे खेकडी पकडण्यासाठी। मेन म्हणजे आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल खोदून खेकडी पकडलेत, खोदून काही लोकांनी ट्रॅपनी सुद्धा पकडलेत। तर आपण पहिल्यांदा थोडं वेगळं केलं आहे। तर चला पाण्यात गेल्याच्या नंतर दाखवतो। प्लस आपण जाळं सोडलं आहे, पण ते माशांसाठी नाही, खेकडींसाठी सोडलं आहे। तर चला आपल्या जाळ्याला खेकडी किती भेटले ते पाहू, आणि जास्त करून जर भेटले असतील ना तर आपण रेसिपीसुद्धा आज ट्राय करणार आहे। पहिल्या 2 खेकडी भेटल्यात पहा, भरपूर जाळं तरी काढून झालं आहे आपलं, आणि मोठ्या साईजच्या 2 भेटल्यात, जवळजवळ 1 किलोच्या वरती आहे एक। आता मला मोठी साईजची आहे ती पण, आणि ते थोडी छोटी आहे साईज पहा खेकडीची। आपण यासाठी आपण जाळं सोडलं होतं हे पहा। जास्त करून इकडे मासे भेटत नाही जाळ्याला, इकडे जास्त करून खेकडीच राहतात। तर ही खेकड काढून घेतोय, तुम्हाला दिसायलाच येतं। आणि इथं पण छोटी आहे पहा, ही चांगली साईज येते सुद्धा। आता ही सगळ्यात मोठी इथं पहा, तुम्हाला दिसायला त्याच्यापेक्षा आधी छोटी काढतोय, नंतर मोठी। साईज पहा एक खेकडची, 1 नंबर साईज, भरपूर मोठी भेटली। ही एका जागेवर 2 होत्या, एक काढली, आता ही दुसरी आहे। म्हणजे पहिली छोटी होती ती छोटी काढून घेतली, आणि ही मोठी साईज पहा, भरपूर मोठी साईज येते। पण साईज पहा खेकडीची भरपूर मोठी साईज भेटली आपल्याला। याच्यासाठी आपण जाळं सोडलं होतं। इकडे खोदून सुद्धा भेटतात खेकडी, आणि जाळ्याला जास्त करूनच भेटतात। जर आपण रात्रीला जाळे जर सोडले ना तर भरपूर खेकडी भेटतात। तर आजच्याला आपल्याला या व्हिडिओमध्ये खेकडीच पाहायच्या आहेत या। तर चला ही काढून घेतोय, आणि काढताना काय होतं की नांगोडे तोडावंच लागतात, कारण तशी खेकड बाहेर येत नाही। तर नांगोडे मी तोडून घेतोय, बाकी जे पाय आहेत त्याचे तुम्हाला दिसतीलच, हे आपण तसे ठेवतोय। तर चला सगळ्यात आधी आपल्याला इथं नांगोडे तोडावं लागते। तोडून घेतली आपण, जवळ अर्धा किलोची आहे, अर्धा किलोच्या आसपास, हे पहा तुम्हाला दिसेलच। आणि नांगोडे आपण इथं ठेवलेत पहा खाली, हे अजून काढायचे बाकी आहेत जाळेमधून। तर हे पहा, तर एक केशट टाकली, तुम्हाला दिसेल तिथं खाली नांगोडा एक तिचं, इकडे खाली गेलेली आहे तिथं। आता ही सुद्धा एक देतो ठेवून। तर चला आता नांगोडे सुद्धा काढावं लागतील, लगेचच ते काढून नाही झाले तर पहा तिथं जवळच दुसरी एक मोठ्या साईजचा मासा सुद्धा आहे तिथं, मला खाली पाण्यात दिसेल। तर सगळ्यात आधी आपण खेकड काढू, त्याच्यानंतर तो मासा सुद्धा काढावा लागेल आपल्याला। तिथं आहे पहा खाली, तुम्हाला दिसेलच, थोडा थोडा दिसतोय पहा पाण्यात। तर आधी ही खेकड काढून घेतोय मी, आणि इथं खाली मासा आहे पहा, मोठ्या साईजचा मासा आहे तो सुद्धा आहे पहा, चिलापी मासा आहे, मोठी साईज भेटली पहा, बऱ्याचशा दिवसानंतर भेटली आपल्याला चिलापी। तर इथं काढून घेतो तोपर्यंत। मोठ्या साईजची चिलापी भेटली पहा एक, ही काढली आता जाळ्यातूनच। तर चला ते सुद्धा आता गांजातच ठेवावं लागेल आपल्याला। बरेच दिवसानंतर भेटली ती पण। या साईडचे आपण जे जाळे लावले होते, 2 जाळे लावले होते, तर ते 2 जाळे झालेत काढून, आणि जाळे सुद्धा मी घरी नेऊन ठेवलेत, आणि खेकडे फक्त इथं पाण्यामध्ये ठेवलेत पहा इथं खालीच। तर आता या काढून आपल्याला घरी जायचं आहे, आणि नदीच्या साईडला पण एक जाळं टाकलं आहे आपण, तर ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे। तर या पहा भरपूर अशा खेकडी या 2 जाळ्यांना आपल्याला इथं भेटल्यात, आणि एक जाळं सुद्धा खाली लावलं आहे, अजून त्याला सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे। तर भरपूर खेकडी भेटल्यात आपल्याला इथं सुद्धा। तर आता एक काढून घेतोय,
दोन चिलापी मासे आहेत त्याच्यात. तर आता ना बंदराच्या खालच्या साईडला आलो आहे आपण. तर तुम्हाला दिसेलच. वरच्या साईडला होतं तिकडं झाडं नव्हते, आता खालच्या साईडला आलो आहे. इकडं सुद्धा खेकडी आपल्या जाळ्याला भरपूर साऱ्या अशा पडल्यात. आणि इथं समोरच एक मोठ्या साईजची खेकड आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मस्त. हे जाळं ना सगळं आपण जुनं लावलं होतं. याला तुम्हाला इथं पहा खाली खेकड दिसेल, चांगल्या साईजची आहे ती पण, मोठ्या साईजची पहा. त्याच्या खाली सुद्धा आणखीन एक आहे. आणि आपण गांजव्यामध्ये सुद्धा भरपूर अशा काढल्यात, कारण तिथं बंदराच्या तिथून लावलं होतं जाळं, कारण तिकडे दाखवायला जमलं नाही. पाणी बंदरावरून खाली पडतं, त्याच्याने आवाज येत नाही तिथं. तर इथं खाली आलो आहे, तर इथं स्टार्ट केलं आहे आपण. तर इथं चांगल्या साईजची एक खेकड भेटली पहा तुम्हाला दिसेल इथं. तर समोरचा कॅमेरा लावतो इथं, चांगल्या मोठ्या साईजची आहे. हा नांगुडा पहा तिचा, या साईडला एक पूर्ण बॅग झाली ती इथं. तर चला ही काढून घेतो. त्याच्या खाली सुद्धा एक आहे तिथं, तर ती सुद्धा काढायला लागेल. पूर्ण बॅग झाली ती जाळ्यामध्ये. हे जाळं पूर्ण जुनं आहे ते जाळं. तर आपण खेकडीसाठीच आपण असे जास्त मध्ये नाही टाकलं, या साईडला मध्ये नाही टाकलं. खेकडीसाठी आपण खेकडी काय करतात रात्री खाण्यासाठी असे बाहेर येतात, त्यासाठी आपण जाळं असं पूर्ण आहे पहा. या साईडला तुम्हाला दिसेलच, आपण कडेला जाळं टाकलं होतं. या साईडला कडेलाच सुद्धा जाळं टाकलं होतं आपण, तर त्यासाठी आपल्याला खेकडी जास्त भेटल्या त्या पहा. तर घरी सुद्धा काय खेकडी आपण 2 गांजवे ठेवलेत. एक गांजे थोडे कमी आहेत आणि एक गांजेमध्ये भरपूर तरी 5 ते 6 किलो खेकडी होते. आणि आता या जाळ्याला आपल्याला किती भेटतात ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. इथं सुद्धा पहा 2 खेकडी मस्त साईजची आहेत पहा. इकडे एक काळ्या साईजची आणि इथं थोडी एक पिवळी कलरची पहा इथं. तर चला हे सुद्धा काढून घेतोय आता. आणि इकडं मासे सुद्धा उड्या मारत होते पहा पाण्यामध्ये. पण हे जाळं आपण मेन म्हणून आपण खेकडीसाठी सोडलं होतं आणि ते सक्सेससुद्धा झालं आहे पहा. म्हणजे जाळं खेकडी जर पकडायचे असले ना, तर जाळं असं कडेला जर टाकलं ना, तर भरपूर खेकडी भेटतात. जवळजवळ आपण 10 किलोच्या आसपास आहे आता. हे पहा. तर चला आता काढून घेतोय. ते चांगल्या साईजची चिलापी आहे पहा इथं खाली. जाळ खाली वळतंय ते. खेकड सुद्धा आहे तिथं आणि एक पुढं तिथं खेकड सुद्धा आहे. आणि ही पहा इकडे चिलापी चांगल्या साईजची अटकली एक. ही पहा एकदमच थोड्या अशा जाळ्याला अटकेल ते. ही पहा म्हणजे एक साईडचा जो पदर आहे ना त्याला, ही पहा एकदमच छोटे आला, तुम्हाला दिसलच तेवढेशा आला ती अटकेल आहे. तिथंच खेकड सुद्धा एक, हे पहा. आणि इथं खाली एक खेकड आहे छोटी, इथं एक आहे. तर चिलापी काढण्याच्या आधी खेकड काढू.